3 बाय 1 अंतर हे सर कुठल्याही जमिनीला चालेल का? जर भारीची जमीन असली तर थोडं 4 बाय 1 करा. आणि आज आहे 17 मे 2026 आणि हे आर्णी तालुका आणि यवतमाळ जिल्हा आहे. आर्णी तालुक्यासहित यवतमाळ जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही शेतीची कामं करून घ्या, शेतीची पूर्व मशागतीची कामं करून घ्या. कारण की तुम्हाला सांगतो आज जवळपास 17 तारखेला अंदमान बेटो मान्सूननं दस्तक दिली. तिथून 10 दिवसाला तो केरळला येणार आहे आणि तिथून 5 ते 7 दिवसात महाराष्ट्रामध्ये येणार आहे. मग महाराष्ट्रात येत असल्यामुळं काय होते, आज जर तुमच्या त्या विदर्भातले हे तुमच्या आर्णीचे यवतमाळचे शेतं तयार नसले आणि जर अचानक पाऊस आला तर तुमची तारांबळ होईल. म्हणून तुम्ही काय करा, शेतीत कामं करून घ्या. आणि तुम्हाला एक सांगतो, आता देखील एक मान्सून पूर्व पाऊस येणार आहे. मान्सूनचा पूर्व म्हणजे पूर्व मोसमी पाऊस येणार आहे. 27, 28, 29, 30, 31च्या दरम्यान तुमच्या विदर्भासहित तुमचा आर्णी यवतमाळ जिल्हा सहित संपूर्ण विदर्भातच ते पाऊस येणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा आणि शेतीची कामे करून घ्यायची. आणि यावर्षी पीक चांगलं येणार आहे. सरासरी इतका पाऊस पडणार आहे, जेमतेम पडणार आहे, पिकाला लागल तसा पडणार आहे. पण परतीचा पाऊस जास्त पडणार असल्यामुळं यावर्षी दोन्ही पिकं येणार आहे. एक खरीप पण येणार आहे आणि रब्बी येणार आहे. खरीप कशामुळे येतं आहे, ज्या वर्षी पाऊस कमी पडला, ट्रेस भेटला, पिकाला ताण भेटला की त्यावर्षी त्या पिकाला फुलं जास्त लागतात. फुलं लागल्याच्यानंतर शेंगात रूपांतर होतं. म्हणून यावर्षी खरीपाचं पीक चांगलं येणार आहे. आणि रब्बी कशामुळे चांगलं येणार आहे, यावर्षी मग परतीचा पाऊस जास्त पडणार आहे. मग परतीचा सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये पाऊस पडल्याच्यानंतर मग त्यावेळेस काय होणार आहे, तुमच्या रब्बी पिकाला जीवदान भेटणार आहे. मग त्यावेळेस रब्बीचं पीक चांगलं येणार आहे. मग हे करायला एक सांगू इच्छितो, सगळ्यात महत्त्वाचं आता तुम्ही बघा, काल परवा जे खताचे जे भाव गगनाला भेटले, तर हे भावाचं बघता तर आता ते आपल्या शेतकऱ्याला परवडत नाही. पहिले तर खर्च खूप वाढलेले आहेत. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं अंतर कमी करायचं, खर्च कमी करायचा. 3 बाय 1 कापूस लावायचे, एकदा खत द्यायचा, गोळ्याची वेळेस अर्धी बॅग युरिया द्यायची, 1.5 बॅग खत द्यायचं, पुन्हा खत द्यायचं नाही. जगाच्या पाठीवर कोणत्याही कापसाचं झाड कमरा इतकं वाढतं आणि कोणत्याही कापसाच्या झाडाला 22 पासून 42 बोंड लागतात. 3 बाय 1 कापूस लागला आणि 40 जर बोंड लागले तर तुम्हाला मी तर म्हणतो 13-14 क्विंटलपर्यंत खर्च काही न करता तुला देखील उतार येतो. तुम्हाला एक सांगू इच्छितो, आमच्या भागामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये 2 बाय 1 शेतकरी कापूस लागतात. त्या कापसाला खतं देत नाही, म्हणजे पेरताना देत नाही आणि कशाला नाही. ते कापूस 2 बाय 1 वर एवढा वाढतो, 10 बोंड लागले तर त्यांना 20-20 क्विंटलचा एकरी उतार राहिला आहे. म्हणून तुम्हाला सांगतो 3 बाय 1 जर केल्याच्यानंतर एकदा खत द्या, वाटल्याचं अर्धी बॅग युरिया द्या, परत देऊच नका. आणि ज्यावेळेस पानं लागले, पोळ्याच्या वेळेस पानं लागते, त्यावेळेस वाढ बंद करणार एखादं औषध मारायचं. असं केल्याच्यानंतर तुमच्या कापसाला चांगला उतार येतो. धन्यवाद सर. 3 बाय 1 अंतर हे सर कुठल्याही जमिनीला चालेल का? जर भारीची जमीन असली तर थोडं 4 बाय 1 करा. आणि लय हलकी असली, दगडाची असेल तर 3 बाय 1 करा. धन्यवाद.